सर, आज पियुष गोयल यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे. हो. आपण 2 टर्ममध्ये आपण फॉर्म भरला होता, आज तुम्ही त्यांच्यासोबत फॉर्म भरताय. काय भावना आहेत आपल्या? माझ्या भावना, पक्षाचा उमेदवार मोठ्या मताने जिंकायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मागच्या 2 वेळा आम्ही 1 नंबरचा मतं घेऊन पहिल्या क्रमांकावर होतो. तिसऱ्यांदाही पहिल्या क्रमांकावर पियुष गोयलजींना निवडून दिल्लीत पाठवायचं आहे. एक कुठेतरी एक व्हिडिओ आला होता, त्या माध्यमातून अनेक जणांनी नाराजी व्यक्त केली होती, नाकाला हात रुमाल लावण्याचा, आणि कुठेतरी एका समाजाविषयी तो व्हिडिओ आहे असं विरोधकांकडून प्रचार होत होता. पूर्णपणे चुकीची बातमी होती ती. आज मोठ्या प्रमाणात कोळी समाजातल्या लोकांनी येऊन त्यांना शुभेच्छा दिल्यात, आशीर्वाद दिल्यात. आपण टी व्हीच्या माध्यमातून पाहाल. आणि राजकारणात ह्या सर्व गोष्टी चुकीच्या, ज्यांच्यामध्ये क्षमता नसते निवडणूक जिंकायची, ते इतरांना प्रतिस्पर्धीला अशा प्रकारच्या चुकीच्या बातमी मार्केट. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. मध्ये फ्लोट करून बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, परंतु जनता आता तितकी भोळी राहिलेली नाही. लोकांना सर्व काय कळतं आणि जे खरं आहे ते नंतर उघड होतोच. त्याचं गेल्या 2 निवडणुकीपैकी महाविकास आघाडीने अजून उमेदवार पण दिला नाही. महाविकास आघाडीने अजून उमेदवार दिला नाही ह्याचा अर्थ समजून द्यायचा का उत्तर मुंबईत भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाची किती मोठी ताकद आहे, आणि आम्हाला आता लाभलेले उमेदवार पियुष गोयलजी यांचा केंद्रामध्ये किती दबदबा आहे, मोदीजींच्या किती ते जवळ आहेत, हे पहिल्यांदाच लोकांना परिचय होणार नसून तर त्यांनी 10 वर्ष कामं करून दाखवलेले आहेत. मोदीजींनी त्यांना जी कामं दिली ते यशस्वी करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून उत्तर मुंबईत खूप मोठा एक बदल दिसेल. आणि बदल हे निसर्गाची एक नियम आहे, त्याला आपण लोकांनी सर्वांनी साथ दिली पाहिजे. मला पक्षाने 7 वेळा न मागता तिकीट दिलं, न मागता लोकांनी माझ्या पक्षाला न मानणाऱ्या लोकांनी मला मत दिलं. पक्षातल्या कार्यकर्त्यांनी इतका मोठा पाठिंबा दिला, मला निमित्त दिलं. आणि मी जे ख्याती इतक्या वर्षात निर्माण केलं ते ख्याती माझ्याबरोबर कायम राहावं. निवडणूक लढणं जिंकणं ही एक छोटी गोष्ट आहे. ज्यांना लोकांची सेवा करायची आहे ते असेही करू शकतात. आणि मी यापुढेही पियुष गोयलच्या बरोबर खांद्याला खांदा लावून माझा जो अनुभव किंवा माझ्या इतक्या वर्षाचा जो एक अनुभव आहे त्याचाही लाभ पियुष गोयलजींना मिळेल, अशा प्रकारचं एक वातावरण उत्तर मुंबईत आम्ही निर्माण करू. थँक्यू.